ही आहे ती माझी शाळा जिथं मी 5वी ते 7वी पर्यंत शिकलेलो. आज शाळा पूर्ण टोटली चेंज झालेली आहे. खूप दिवसानंतर म्हणजे खूप वर्षानंतर मी इथं आलेलो. मी मेन रोडनी जात होतो, माझ्यासोबत माझा मित्र आहे. म्हटलं चल एकदा आतमध्ये जाऊन बघू. इथंच मला नवीन मित्र मिळाले. इथंच मला कळलं की मैत्री म्हणजे काय, आणि इथंच शिकलो की आयुष्य फक्त हे पुस्तकापर्यंत नसतं. आणि हाच तो ग्राउंड जिथं मी कबड्डी खेळायचो, हारायचो, जिंकायचो. माझ्या वेळीच फक्त ही बिल्डिंग होती. आज मी मोठा झालोय, वेळ बदलला आहे, पण आज शाळेत पाऊल टाकताच मन पुन्हा लहान झालं. ही जागा फक्त शाळा नाही, ही माझ्या आठवणीची, शिकण्याची आणि घडण्याची सुरुवात आहे. आज शाळेतला तो कॉरिडॉर पुन्हा चालून गेलो. तोच लांब कॉरिडॉर जिथे कधी घाईने धावत होतो तर कधी शांतपणे चालत. वर्गासमोर उभा राहिलो तेव्हा वाटलं इथंच कधीतरी बसून हसलो होतो, घाबरलो होतो, स्वप्न पाहिले होती. शाळेची बिल्डिंग थोडी बदललेली वाटत होती, तरी प्रत्येक भिंत, प्रत्येक कोपरा काहीतरी आठवण सांगत होता. शाळेतली ही जागा जिथे लंच टाइम आला की सगळे आपोआप जमा व्हायचे, आणि याच ठिकाणी आम्हाला खिचडी मिळायची. साधी होती पण खूपच स्वादिष्ट लागायची. खिचडी खाल्यानंतर सगळ्यांचा एकच रस्ता असायचा, ती म्हणजे पाण्याची जागा. शाळेतल्या ह्या नळाची जागा, तो कोपरा म्हणजेच शाळेची एक छोटीशी ओळख. आज इथे मला खूप साऱ्या ट्रॉफी बघायला मिळाल्या, आणि प्रत्येक ट्रॉफी मध्ये विद्यार्थ्यांची मेहनत, घाम आणि जिद्द दडलेली आहे. आणि या त्या ट्रॉफ्या शाळेच्या यशाची ओळख आहे. शाळेबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. एवढ्या साऱ्या आठवणी, एवढे सगळे क्षण एका मिनिटात सांगणं खूप इम्पॉसिबल आहे. शाळा म्हणजे शिक्षक ज्यांनी फक्त अभ्यास नाही तर माणूस कसं व्हायचं हे शिकवलं. चुकांमधून शिकवण, आत्मविश्वास, संस्कार, दिशा हे सगळं त्यांनी दिलं. आज आपण कितीही पुढे गेलो असलो तरी आपली सुरुवात इथूनच झाली होती. ही शाळा, ते शिक्षक, ते शिक्षण यांनीच आपल्याला आपण बनवलं. आणि म्हणूनच शाळा कधीच फक्त एक जागा नसते, ते आयुष्याचा पाया असते. महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा.